नागपुरातील गणेश टेकडी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। नवीन वर्षाची सुरुवात गणेशाचे दर्शन घेऊन करण्यासाठी भाविक हे मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाले आहेत आणि नागपुरातून आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात। नागपूरमधील गणेश टेकडी मंदिर परिसरात खरं तर भाविकांची मोठी गर्दी आहे। नवीन वर्षाची सुरुवात गणेशाचे दर्शन घेऊन करण्यासाठी हे भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झालेत। तर पहाटेपासूनच भाविक हे या मंदिरात पोहोचत असल्याचं चित्र आहे। मोठ्या संख्येने राज्यासह देशभरात आपल्याला बघायला मिळतं। अनेक मंदिरांमध्ये जाऊन प्रत्येक जण हा देवदर्शनाने कुठेतरी सुरुवात करत आहेत। आजपासून नवीन वर्ष सुरू होतंय आणि याच वर्षानिमित्ताने अनेक पर्यटक असतील, अनेक भक्त असतील, हे आता विविध पर्यटन स्थळांव्यतिरिक्त मंदिरात देखील जात आहेत आणि दर्शन घेतात। या संदर्भात आपण थेट पुन्हा जातोय नागपुरात। आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आहेत आपल्यासोबत। संजय, नागपुरातील गणेश टेकडी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी आहे। एकूणच आत्ताचं वातावरण कसं आहे, सविस्तर सांगाल? अगदी बरोबर वर्षा, आपल्याला आणि आपल्या जगभरातल्या तमाम प्रेक्षकांना नागपूरच्या गणेश टेकडी मंदिर परिसरातून नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण पाहू शकतो मागे आमच्या गणेश मंदिर दिसतंय आणि त्या मंदिराला नैसर्गिक फुलांची यावेळेस आरास करण्यात आलेली आहे। मंदिराच्या आतमध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी नैसर्गिक फुलांनी, वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी आरास करण्यात आलेली आहे। दोन मयूर प्रवेशद्वारावरती सजलेले आहेत आणि वेगवेगळ्या रंगांनी त्या मयुरांना सजवण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच आपण पाहतोय इथे प्रचंड गर्दी आहे। रांग काही संपत नाही आहे आणि अगदी मानस चौकापर्यंत ही रांग गेलेली आहे। आपल्याला माहिती आहे की या भागात पूर्वी जे उड्डाणपूल होतं ते आता काढण्यात आलेलं आहे। तिथे नवीन उड्डाणपूल होणार आहे आणि त्या दरम्यान ती जागा मिळाल्यामुळे आता मोठी प्रदीर्घ अशी रांग पाहायला आपल्याला मिळते। ती रांग इथे पोहोचलेली आहे। आपले जे भाविक आहेत तर ते आपली प्रतीक्षा करतायत आपली वेळ येण्याची आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, बाप्पाला आपल्या मनातल्या गोष्टी मागण्यासाठी इथे गर्दी दिसते आहे। या गर्दीमध्ये लहानांपासून वृद्धापर्यंत आबाल वृद्ध आपल्याला दिसत आहेत। आमच्यासोबत काही तरुणांचं इथे टोळकं आहे, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात की त्यांनी आज गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय, किती वाजेपासून त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी बाप्पाला काय मागितलं, काय सांगाल? आपलं नाव सांगा आणि किती वाजेपासून आपण रांगेत होतात, काय मागितलं बाप्पाला? मी अवंती, मी तरी 6:30 पासून होतो रांगेत आणि बाप्पाला बस जगात शांतता असावी आणि सर्वांना सुखी आणि समृद्ध असावे सर्वजण, हेच। आपण काय तयारी केली? सकाळी किती वाजता उठलात आपण? मी आज 5 वाजता उठली आणि आज 6:30 वाजतापासून आम्ही रांगेत आहे आणि मी माझ्या परिवारासाठी हे नवीन वर्ष भरभराटीचं जावं, आनंदी जावं हे मागितलं बाप्पाला। रात्री मध्यरात्रीपर्यंत जल्लोष केला तर मग झोप झाली की नाही व्यवस्थित? हां, झाली, बिलकुल झाली। तर तरुणांचा जो उत्साह आहे हे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात तरुण गर्दी करून आहेत, सेल्फी घेत आहेत आणि सेल्फी विथ बाप्पा सुद्धा घेण्याची स्पर्धा लागलेली आहे जणू काही। पण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रचंड गर्दी आहे आणि जो तो बाप्पाचं मनोभावे दर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय। वर्षा।